आता आदित्य राजेंच्या मनाप्रमाणेच आपण वागायचं। त्यांना जे काही हवंय ना ते सगळं त्यांना द्यायचं। हीच रणनीती चालवायला हवी। पण त्याने काय साध्य होणार आहे? असं केल्याने आदित्य राजेंच्या मनातला आपल्याबद्दलचा राग कमी होईल आणि याचाच फायदा घेऊन पुढे त्यांना आपण देवयानीच्या विरुद्ध भडकवू शकतो। आम्हाला अजिबात पटत नाही, त्यानं काहीही साध्य होणार नाही। होईल रणवीर, सगळं साध्य होईल। हाच प्रॉब्लेम आहे तुम्हा मुलींचा। हे गोष्टीचं गांभीर्य ना तुम्हाला कळतच नाही। आज ज्या पद्धतीने तू त्याला मारत होतीस ना, सगळे गोत्यात आलो असतो आपण, त्याला काही झालं असतं तर। प्लीज प्लीज नो आर्ग्युमेंट्स। विक्रम, ते जसं वागतायत तसंच जर का आपण वागलो तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक? फरक काय? आजपर्यंत त्या रणवीर राजांना वाटत होतं की वार करण्याची मक्तेदारी फक्त त्यांची एकट्याची आहे, पण आता नाही। आजपर्यंत आपण खूप गप्प बसलो, खूप। पण आता यापुढे वाराचं उत्तर प्रतिवाराने दिलं जाईल। आम्हाला तर वाटतं की आता वेळ आली आहे त्या पॅलेसचा ताबा तुम्ही लवकरात लवकर घ्यावा। नाही, का? वेणी पॅलेस मिळवणं आमचं उद्दिष्ट असलं तरी आमचं अंतिम ध्येय नाही। आमचं अंतिम ध्येय ती फॅक्टरी मिळवणं आहे आणि त्यासाठी लागणारा पैसा उभा करणं, त्याचं साधन म्हणजे हा पॅलेस आहे। साईमा, माझ्या बाळाच्या बाबतीत आपण जे काही ठरवलं होतं ते प्रत्यक्षात घडेल की नाही याची काळजी वाटते। तुझा आमच्या शब्दावर विश्वास नाहीये का? साईमा, मला तुमच्यावर, रणवीर राजेंवर पूर्ण विश्वास आहे, पण भीती वाटते ती विक्रमादित्यांची। नाही विक्रम, खूप चुकीचं केलंयस तू। चुकीचं? देवयानी, आम्ही जे आमच्या हक्काचं होतं ते मिळवलंय, याच्यात काही चुकीचं केलं नाहीये। विक्रम, हे म्हणजे भावाभावांमध्ये वाटणी होण्यासारखं आहे। अशाने घर तुटायची वेळ येईल। घर तोडण्यासाठी नाही, तुझा अधिकार परत मिळवून देण्यासाठी आम्ही एक। आणि आपले अधिकार जर आपल्याला हिसकावून घ्यायचे असेल तर या माणसांची त्याच भाषेत बोलायला लागेल जी भाषा त्यांना समजते। मला कुठलीही गोष्ट हिसकावून घ्यायची नाहीये। मला हे घर जोडायचंय, तोडायचं नाहीये। आम्हाला जे योग्य वाटलं ते आम्ही केलं आणि त्यात काही चुकीचं आहे असं आम्हाला वाटत नाही। या तुझ्या पॅलेसच हवे। तुला जर इतकं इन्सिक्युअर वाटत असेल ना तर आपण कागदोपत्री करार करूया, म्हणजे आदित्यराजे काहीच करू शकणार नाहीत। साईमा, हा कागदोपत्री करार माझ्या सिक्युरिटीसाठीच असेल ना? म्हणजे तुम्हाला अशी भीती तर नाही ना की मी उद्या मूल द्यायला नकार देईन? नाही नाही, आपण हा करार तुला सिक्युअर वाटावं म्हणूनच करूया, मग तर झालं। भैयासाहेब, तुम्ही हो, तुझी लायकी दाखवायला हवं। आधी तू विक्रमला नादी लावलंस, मग आमच्या घरात जबरदस्तीने घुसलीस, आमच्या पॅलेसवर कब्जा केलास आणि आता आपल्या घराचे तुकडे पाडायला निघालेस। नाही भैयासाहेब, विक्रमने जे केलं ते मलाही नाही पटलंय। मला ह्या घराचे तुकडे नाही पाडायचे। गप्प बस, एक शब्दही बोलू नकोस। भैयासाहेब, विक्रम नाहीये, त्याला येऊ देत, मग आपण। तू अशी ऐकायची नाही। या घरात पुन्हा पाऊल टाकशील तर याद राख,